कथेचं नाव आहे व्यवहारापलीकडचं नातं. दिवाळी भेट. लेखिका मिताली वर्दे. भर पावसाळ्यात जून महिन्यात सारिकाची बदली मुलुंड येथे ब्रँच मॅनेजर म्हणून झाली. पावसाची रिपरिप, ट्रेनमधली गर्दी यांनी सारिका अगदी त्रासून गेली होती. कशी बशी वेळेत बँकेत पोचली. ब्रांचला गेल्यावर ग्राहकांची ओळख, कर्मचाऱ्यांची ओळख, कामाचा हँडओव्हर, या जेवणाची वेळ कधी झाली हे तिला कळलंच नाही. तिने डबा आणलाच होता. आधीचे ब्रँच मॅनेजर श्री गोरे यांच्याबरोबर ती डबा खायला बसली. ग्राहकांची गर्दी ओसरली. आता दरवाजात फक्त ती उभी होती. लक्ष जावं किंवा लक्षात राहावी अशी ती नव्हतीच. लांबूनच ती सारिकाला न्याहाळत होती. शेवटी शटर बंद करायची वेळ आली तेव्हा ती निघून गेली. ती कोण हे सुद्धा सारिकानं विचारलं नाही. इतकी ती नगण्य होती. 4 दिवसांनी गोरे सर गोरेगावला ब्रँचला जिथे त्यांची बदली झाली होती तिथे निघून गेले. काही अडलं तर नक्की फोन करा असं सांगून गेले. जाताना एवढंच म्हणाले, त्या दिवशी दरवाजात उभी राहून ती तुमच्याकडे बघत होती त्या बाईला उभं करू नका. तिच्या डोक्यावर परिणाम झाला आहे. कुठले तरी जुने पैसे मागत असते आणि त्रास देते. मी सुटलो. सारिकाने फक्त हो म्हटलं. दुसऱ्या दिवशीपासून सारिकालाच ब्रँचचे सगळे व्यवहार बघायचे होते. पावसामुळे जून जुलै महिना अगदी कंटाळवाणा गेला. ग्राहक आणि बँकेचा धंदा दोन्ही कमीच होतं. मात्र झोनची मीटिंग होऊन ब्रांचचं टार्गेट दिलं गेलं. सारिकाने मार्केटिंगसाठी वेगळी टीम बनवली आणि कामाला सज्ज झाली. 8 दिवस लख्ख ऊन पडलं. सारिका एका कर्मचाऱ्याला घेऊन काही मोठ्या ग्राहकांना भेटून आली. अशा रीतीनं कामाला तर सुरुवात झाली. सप्टेंबर महिन्यात येणाऱ्या गणपतीसाठी बऱ्याच कर्मचाऱ्यांनी रजेचे अर्ज दिले. ते समोर ठेवून काम कोणाला कसं वाटून द्यायचं ह्याचा सारिका विचार करत असताना कोणीतरी धाडकन दार उघडून आत आलं आणि धपकन समोरच्या खुर्चीत बसलं. सारिकाने मानवर करून बघितलं तर तीच होती. पहिल्या दिवशी दाराकडे उभं राहून सारिकाला न्याहाळणारी. सारिकाने तिला नीट निरखून बघितलं. शरीराने कृष्ण, काळी सावळी, गालावर देवीचे खडबडीत व्रण, चेहऱ्यावर उदासीनतेची छटा असा तिचा चेहरा मोहरा. तिने पांढऱ्या केसांची बारीकशी वेणी घातली होती. वेणीला काळी रिबीन बांधली होती. अंगावर कॉटनची विटकी पण स्वच्छ क्रीम रंगाची साडी, काळ्या रंगाचा ढगळ ब्लाऊज आणि पायात रबरी चपला. तिला अशी अचानक केबिनमध्ये घुसलेली बघून सारिका म्हणजे मी दचकलेच. बाहेरून सगळे कर्मचारी माझ्याकडे बघत होते आणि आपापसात कुजबुजत होते. काय काम आहे? माझे हरवलेले पैसे पाहिजेत. मला काहीच कळेना. पैसे कधी हरवले? किती पैसे हरवले? कोणी हरवले? असे प्रश्न मी तिला पटापट विचारले. ती म्हणाली, 10 वर्षापूर्वी मी भरलेले पैसे बँकेनं हरवले. ठीक आहे, तुम्ही पुरावा घेऊन या. तिला सांगितलं आणि मी माझ्या कामाला लागले. ती तशीच बसून राहिली. मी तिला परत विचारलं, आता काय राहिलं? पुरावा मिळाला की बँकेत ये. तिच्याकडे काहीच पुरावा नव्हता. बँकेचं पासबुक देखील नव्हतं. मी तिला सांगितलं, बँकेचं पासबुक घेऊन ये बघू, बोलू. आत्ता तू जाऊ शकतेस, मला खूप काम आहे. ती निराश होऊन गेली. मी तिचं नाव माझ्या डायरीत लिहून घेतलं. पासबुकच नसेल तर मी तरी काय करणार होते? घरोघरी गणपती उत्सव दणक्यात पार पडली. सगळे कर्मचारी सुट्ट्या संपून कामावर रुजू झाले. कामाने जोर धरला. 15 दिवसात मागच्याच प्रसंगाची पुनरावृत्ती. ती बाई धाडकन दार उघडून आत आली आणि धपकन माझ्यासमोर बसली.
हातातली विटक्या कापडाची पिशवी तिने माझ्यासमोर उपडी केली. त्यात बऱ्याचशा पैसे भरलेल्या पावत्या होत्या आणि एक फाटकं पण भिजून पुसट झालेलं पासबुक होतं. माझ्या महत्त्वाच्या कामाच्या मध्येच या बाईनं हा पसारा घातला होता. ती म्हणाली, घरात होतं ते सगळं मी शोधून आणलं आहे, आता माझे पैसे द्या. मी चिडलेच. मी म्हटलं, तू हे सगळं इथेच ठेवून जा, मला वेळ मिळाला की मी बघेन. ती बाई हुशार होती. मला म्हणाली, मला याची पोचपावती द्या. मी तिला सांगितलं, ह्या चिठ्ठ्या उचल, एका कागदावर सगळं व्यवस्थित लिही, त्याची एक प्रत काढून मला दे, मग मी त्या प्रतीवर तुला बँकेच्या शिक्क्यासह पोचपावती देईन. शेवटी तो पसारा तसाच टाकून ती निघून गेली. यावेळी आठवणीनं मी तिचा मोबाईल नंबर घेतला. तिच्याकडे असलेला जुना मोबाईल, पिशवीतले जिन्नस माझ्या टेबलावर ओतताना पडलेला मी बघितला होता. मी त्या पावत्या एका लोनच्या रिकाम्या डॉकेटमध्ये भरल्या आणि त्यावर त्या बाईंचं नाव लिहून ते डॉकेट मी माझ्या खणात ठेवून दिलं. 8 दिवस मी तिकडे ढुंकूनही बघितलं नाही. पण का कोण जाणे, मला त्या बाईची रोज एकदा तरी आठवण यायची. एका शनिवारी ग्राहकांची वर्दळ बंद झाल्यावर मी ते डॉकेट खणातून वर काढून टेबलावर घेतले. कर्मचाऱ्यांना घरी जायला अजून 1 तास होता. एका कर्मचाऱ्याला माझ्या केबिनमध्ये बोलावलं. मी प्रथम त्या सगळ्या पावत्या डॉकेटमधून टेबलावर ओतल्या. मी आणि त्या कर्मचाऱ्यानं त्या तारखेप्रमाणे लावल्या. या पावत्या 10 वर्षापूर्वीच्या होत्या. आमच्या ब्रँचला एवढा जुना डेटा नव्हता. कर्मचाऱ्यांनी सरळ हात वर केले. मॅडम, एवढा जुना डेटा अकाउंट डिपार्टमेंटला ट्रान्सफर झाला आहे. आता हे काही मिळणार नाही. झालं. त्या दिवशी ते काम तिथेच थांबलं. सोमवारी बँकेत आल्यावर मी अकाउंट्स डिपार्टमेंटला फोन लावला. त्याला सगळी केस सांगितली. मी तारखेप्रमाणे पावतीवरची रक्कम एका कर्मचाऱ्याकडून टाईप करून घेतली. दुसऱ्या दिवशी तो कागद मी अकाउंट्स डिपार्टमेंटला पाठवून दिला आणि काहीही झालं तर ह्या पैशाच्या एंट्रीज शोधायला सांगितल्या. त्या बाईला फोन करून तुझं काम चालू आहे असा निरोप दिला. मी जरा निवांत झाले. माझी जबाबदारी मी पार पाडली होती. माझ्या लक्षात आलं की पूर्वीच्या ब्रांच मॅनेजरनं एवढेसुद्धा कष्ट घेतले नव्हते आणि त्या बाईला सगळ्यांनी वेडी ठरवलं होतं. 8 दिवसांनी मला अकाउंट्स डिपार्टमेंटहून एक मेल आला. त्यात म्हटलं होतं, या बाईचा खाते नंबर आहे 5001 आणि ह्या बाईंनी सगळे पैसे 5010 ह्या खात्यात भरले आहेत. सगळ्या पावत्यांवर 5010 हाच नंबर असून सीमा कुलकर्णी असं नाव आहे. ते खातं तर शहा नावाच्या माणसाचं आहे आणि या शहाने हे पैसे 10 वर्षापूर्वीच काढून घेऊन खातं बंद केलं आहे. मी शहांचा पत्ता पाठवतोय, तुम्ही ब्रांचला हे प्रकरण सोडवा. अशा तऱ्हेनं अकाउंट्स डिपार्टमेंटला हात झटकले. मला खूप वैताग आला. या प्रकरणात हात घातला आणि डोक्याला भलताच ताप झाला. एक मन म्हणालं, तिचीच चूक आहे, खाते क्रमांक चुकीचा का घातला. दुसरं मन म्हणालं, कर्मचाऱ्यांनी आणि चेकिंग करणाऱ्या ऑफिसरनं देखील का बघितलं नाही. त्रास मात्र माझ्या डोक्याला झाला होता. मी कुलकर्णीबाईंना बोलावून घेतलं. आजसुद्धा ती त्याच साडीत तशीच गबाळी आली होती. आज प्रथमच मी तिच्या डोळ्यात माझ्याबद्दलचा विश्वास बघितला. मी तिला अकाउंट्स डिपार्टमेंटचं लेटर प्रिंट काढून वाचायला दिलं. तू पासबुक का भरून घेतलं नाहीस. वेळेत पासबुक भरलं असतं तर तेव्हाच समजलं असतं ना. ते वाचून ती रडायला लागली. पैसे भरलेली रक्कम थोडी नव्हती, 1.25 लाख रुपये होती. तिने मला कहाणी सांगितली. तिचा नवरा 10 वर्षापूर्वी मलेरियाने वारला. तो म्युन्सिपाल्टीच्या शाळेत शिक्षक होता. घरी गरिबी असली तरी वातावरण शिस्तीचं आणि सचोटीचं होतं. मुलगा 10वीत शिकत होता. शिकायला बरा होता. नवराच त्याचा अभ्यास घेई. नवऱ्याच्या मृत्यूनंतर त्याच्या येणाऱ्या तुटपुंज पेन्शनवर तिने आपल्या एकुलत्या एक मुलाला वाढवलं. मुलगा इंजिनियर असून बंगलोरला आपल्या बायको मुलांबरोबर राहतो. त्याने स्वतःचं लग्न जमवलं. मी त्याच्या घरी 6 वर्ष मोलकरणीसारखी राहिले.
अगदीच सहन झालं नाही म्हणून मी आमच्या घरी परत आले. आता आमचा संबंध नाही. नवऱ्याचं पेन्शन मला पुरतं. पण हे पैसे माझ्या नवऱ्याचे कष्टाने कमावलेले होते. तो नोकरीनंतर शिकवण्या करत असे. दर महिन्याला मी ते पैसे खात्यात भरत होते. मी परत आल्यावर मला त्या भरलेल्या पैशाची आठवण झाली. मी गेली 3 वर्ष बँकेत खेपा घालते. कोणीच माझं म्हणणं ऐकून घेतलं नाही आणि मला वेड्यात काढलं. तुम्ही मला पुरावा आणायला सांगितला तेव्हा मी घर धुंडाळलं. तेव्हा या जुन्या हिशोबाच्या वहीत मला पावत्या मिळाल्या. आता तुम्हीच माझे पैसे मला मिळवून द्या. मी तिला सांगितलं, मला 15 दिवसाची मुदत हवी. मला आधी त्या शहा नावाच्या इसमाला शोधायला लागेल आणि नंतर त्यांनी 10 वर्षानंतर तुझे पैसे दिले तर बरं आहे. कुलकर्णीबाईंनी डोळ्यात प्राण आणून माझ्याकडे बघितलं. हात जोडून मला म्हणाली, मॅडम काहीतरी करा. मी तुमच्याकडे खूप आशेने आली आहे. माझ्या रोजच्या कामात मला आणखीन एक नवीन काम लागलं. मी शहांच्या पत्त्यावर दहिसरला माणूस पाठवला. शहा फॅमिली ते घर विकून मोठ्या घरात कांदिवली इथे राहायला गेली होती. माझ्या मनात आलं, दहिसर इथून हा माणूस मुलुंडला बँकेत काय येत असावा. शोधा म्हणजे सापडेल ह्या उक्तीप्रमाणे त्याचं ऑफिस मुलुंडला आहे हे समजलं. तो माणूस मुलुंड येथील ऑफिसात मोठ्या हुद्द्यावर आहे आणि तो काही महिन्यात रिटायर्ड होणार आहे असं देखील कळलं. आता मात्र लवकरात लवकर त्या शहांची भेट घ्यावी लागणार होती. मी दुपारी लंच टाईममध्ये त्यांच्या ऑफिसात गेले. रिसेप्शनिस्टला मी बँकेतून आले असं सांगून शहांची भेटीची वेळ मागितली. शहाने 4 दिवसांनी मला संध्याकाळी 6 वाजताची भेट दिली. 4 दिवसांनी गुरुवारी मी त्यांना भेटायला गेले. ते म्हणाले, अहो मी तुमच्या बँकेतलं खातं कधीच बंद केलं आहे, पण तुम्ही स्वतः आलात म्हणून मी तुम्हाला वेळ दिली. मी त्यांना थोडक्यात सगळ्या परिस्थितीचा अंदाज दिला. त्यांना खूप आश्चर्य वाटलं. त्यांनी बँकेच्या हलगर्जीपणावर ताशेरे ओढले. बरं झालं मी असल्या बँकेतलं खातं बंद केलं असं सुद्धा म्हणाले. त्यांनी दुसऱ्याचे पैसे त्यांना मिळाले ही गोष्ट अमान्य केली. ते म्हणाले, माझ्या खात्यात लाखोनी रुपये पडून असतात. ठराविक रक्कम सोडली तर मी पैशाला हातसुद्धा लावत नाही. माझा पिऊन पासबुक भरून माझ्या खणात ठेवतो. आणि माझं काही हे एकच खातं नाही. माझी वेगवेगळ्या बँकेत 4 खाती आहेत. आमचं किराणा मालाचं दुकान आहे, ते आम्ही भाड्यानं चालवायला दिलं आहे. त्याचे पैसेही कोणी इथं भरत असेल. मी पैशाचे व्यवहार फारसे बघत नाही. 10 वर्षापूर्वी माझ्या CAने सुद्धा या छोट्या रकमांवर आक्षेप घेतला नाही. मला कसं समजणार की हे पैसे माझे नाही आहेत ते. ही तर संपूर्ण बँकेची चूक आहे. मी सुद्धा मुरलेली होते. मी त्यांच्या खात्याचं स्टेटमेंट घेऊन गेले होते. मी त्यांना कुलकर्णीबाईंनी दिलेल्या पैसे भरलेल्या पावत्यांची झेरॉक्स कॉपी दाखवली. त्या बाईचं आणि तिच्या सद्य परिस्थितीचं वर्णन केलं. तुमच्या सतसत विवेक बुद्धीला पटेल ते करा असं सांगून मी त्यांच्या ऑफिसातून बाहेर पडले. घरी जाताना माझ्या डोळ्यासमोर कुलकर्णीबाईचा चेहरा उभा राहिला. पई साठवून चुकीचा खाते नंबर घालणारी ही बाई दोषी की भरमसाठ पैसे मिळवूनसुद्धा फारशी व्यवहारी वृत्ती नसलेले बँकेचे खाते न तपासणारे हे शहा दोषी की 10 वर्षापूर्वी चुका करणारे बँक कर्मचारी आणि ऑफिसर दोषी. दुसऱ्या दिवशी मी कुलकर्णीबाईला मी शहांना भेटल्याचं सांगितलं. पुढं काय करायचं ते नंतर बघू असं म्हणून फोन ठेवला. 15 दिवसांनी दिवाळी होती. बँकेनं कार लोनसाठी नवीन ड्राईव्ह काढली होती. कमी इंटरेस्ट रेट ठेवून नवीन ग्राहक शोधा असा बँकेचा आदेशच होता. 50 लाख रुपयाचे लोन डिस्बर्स करावे असं बँकेनं फरमान काढलं होतं. दारातच कार लोनच्या जाहिरातीचा स्टँड होता. मी 6 कारसाठी लोन दिलं, पण लोनची रक्कम 45 लाख होती. मी सुद्धा खूप धावपळीत होते. एक 5 लाखाचं लोन डिस्बर्स केलं की माझं टार्गेट होणार होतं. अजूनही 2 दिवस माझ्या हातात होते. या गडबडीत ग्राहकांचा वेळ संपला. बँकेचं शटर बंद केलं आणि आम्ही सगळे डबा खायला बसलो. तेवढ्यात गुरखा सांगत आला, एक माणूस तुम्हाला भेटायला आला आहे, गाडीत बसला आहे. मी डबा बंद केला
आणि त्या इस्माला आत पाठवायला सांगितलं. 2 माणसांनी त्याला उचलून माझ्या समोरच्या खुर्चीत बसवलं. त्या माणसाच्या पायात ताकद नव्हती. ते नुसतेच लोंबकळत होते. जवळ आल्यावर लक्षात आलं की पाय नाही तर घातलेल्या पॅन्टचे पाय लोंबकळत आहेत. त्या माणसाला पायच नव्हते आणि ते दुसरे तिसरे कोणी नसून श्रीयुत शहा होते. त्या दिवशी तर मला त्यांना पाय नाहीत हे कळलंच नव्हतं. मी त्यांना पाणी दिलं. त्यांच्यासाठी चहा मागवला. काय बोलावं ते मला सुचतच नव्हतं. का बरं आले असतील मी विचार करत होते. त्यांनी खिशातून 1,75,000चा चेक काढून दिला. खात्यातील 1,25,000 आणि 10 वर्षाचं त्यांनी पैसे वापरले त्याचं मूल्य म्हणून 50,000. चेक सीमा कुलकर्णीच्या नावाने होता. शहा म्हणाले, मी आजच रिटायर्ड झालो. काल रात्री मला झोप आली नाही. अनावधानानं का होईना मी 10 वर्ष कोणाचे तरी पैसे वापरले ह्याचं मला वाईट वाटलं. तुम्ही बाईचं केलेलं वर्णन ऐकून तिला पैशाची किती निकड असेल आणि हे तिचे हक्काचे पैसे आहेत ह्याची जाणीव झाली. हा चेक तुम्ही तिला द्या. त्यांचे पाय ॲक्सिडेंटमध्ये कापावे लागले होते असं त्याने सांगितलं. चहा पिताना ते ब्रँचमधलं पोस्टर न्याहाळत होते. ही माझी गाडी ऑफिसची आहे. मी 10 लाखाची नवीन गाडी बुक केली आहे. नोकरीत असतो तर तुमच्याकडून लोन घेतलं असतं असं ते म्हणाले. मी म्हणाले, तुम्ही 10 लाखाचं फिक्स डिपॉझिट माझ्या बँकेत ठेवलं तर मी 10 लाखाचं लोन तुम्हाला स्पेशल केस म्हणून सँक्शन करून देईन. तुम्ही ते लोन 3 वर्षात फेडा. तुमचीच रिसीट बँकेकडे सिक्युरिटी म्हणून राहील. शहा लगेच तयार झाले. सगळ्या फॉर्मॅलिटीज पटापट झाल्या. माझे 5 कार आणि 50 लाख लोन हे टार्गेट पूर्ण झालं. शहांचं नवीन खातं उघडून घेतलं. शहांसारख्या निर्मळ मनाच्या माणसाची ओळख झाली. दुसऱ्या दिवशी मी कुलकर्णीबाईला बोलावून घेतलं. तिच्या हातात मी 1,75,000चा चेक ठेवला. तिला झालेला आनंद वर्णनातीत होता. आज ती आनंदानं रडत होती. तिचं डॉर्मंट झालेलं खातं मी सगळ्या फॉर्मॅलिटीज पूर्ण करून नॉर्मल केलं, जेणेकरून ती तो चेक तिच्या खात्यात भरू शकणार होती. 2 दिवसांनी दिवाळी होती. ब्रँच कंदील लावून दिव्यांची रोषणाई करून सजवली. सालाबादप्रमाणे ग्राहक मिठाईचे बॉक्स आणि भेटवस्तू आणून देत होते. साधारण 12 वाजता कुलकर्णीबाई आली. आज ती क्रीम कलरची सिल्कची साडी नेसली होती. डोक्यात गुलाबाचं फूल होतं. गळ्यात छानशी मोत्याची माळ. छान प्रसन्न दिसत होती. मला म्हणाली, मुलाकडून आल्यापासून 3 वर्षांनी माझ्या घरी तुमच्यामुळे दिवाळी साजरी झाली. हे घ्या. बक्षीस म्हणून तिने एक छोटीशी भेटवस्तू माझ्या हातात दिली आणि आली तशीच निघून गेली. मी ती भेटवस्तू बाजूला ठेवून दिली. निघताना सगळ्या भेटवस्तू तशाच ठेवून कुलकर्णीबाईंनी दिलेली भेटवस्तू मी घरी घेऊन गेले. घरी जाऊन वरील पेपर काढल्यावर आतमध्ये पितळेचा छोटासा पेढेघाटी डबा होता. त्यात 5 बेसनाचे लाडू होते आणि आत एक चिठ्ठी होती. माझी दिवाळी आनंदी केल्याबद्दल प्रेमपूर्वक भेट. आता डोळ्यात पाणी यायची वेळ माझी होती. मला आत्तापर्यंतच्या दिवाळीत मिळालेली ही सर्वात मौल्यवान भेट होती. माझं आणि कुलकर्णीबाईंचं, तसंच माझं आणि शहांचं व्यवहारापलीकडचं नातं निर्माण झालं होतं. धन्यवाद.